हे तुम्ही आहात ते काय नको जंगम सर आणलाय जंगम सर हे लिहायला बस माझा व्हिडिओ काढते ये चल लिहितो दोन टीमांची नाव हा प्राइस पण आला हे बावलट बस लिहायला विनंती असेल राज मानवता मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी त्वरित यायचं आहे. राज बेगावले नक्कीच आजच्या रात्रीमध्ये तिसऱ्या मॅचला सुरुवात होती आहे. एक बाजूला आपण पाहिलं तर वीर हनुमान संबे पाहायला मिळतोय तर एका बाजूला सिद्धिविनायक किल्ला. टॉस आपण पाहिलं तर संबे संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलंय सिद्धिविनायक किल्ला संघाला. विनंती असेल सिद्धिविनायक किल्ला आपला 12वा प्रतिनिधी आणि त्याचप्रमाणे वीर हनुमान संबे आपला देखील 12वा प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे, नाहीतर नक्कीच पेनल्टी देण्यात येईल. नक्कीच किल्ला संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. स्ट्राईकला सूरज, नॉन स्ट्राईकला नक्की स्ट्राईकला पण पाहिलं तर लेफ्ट हँडेड बॅटर सूरज पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईकला संदेश, ज्यांना बराच वर्षाचा अनुभव आहे, बराच वर्ष क्रिकेटची सेवा किल्ल्या गावासाठी केली असे नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतील. तर संबे संघाकडून आपण पाहिलं तर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं शतक घेऊन आले गोलंदाज हरेश साने. पहिल्याच बॉल सूरजसाठी आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलंय, बॉलला पाठवलं, 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषे पार आणि चौकोरांनी केली आपल्या इनिंगला फलंदाज सूरजने सुरुवात. कमॉन डीजे. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर सूरजने प्रहार केलं. एक साईडला आपण पाहिलं तर लेफ्ट हँडेड बॅटर आहे, चांगलं कॉम्बिनेशन किल्ला संघाच्या मैदानामध्ये आपण पाहतोय. लेफ्ट आणि राईट हँडेड बॅटरचा कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. कुठेतरी गोलंदाजांना प्रेशरमध्ये टाकण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. दुसरा बॉल देखील आपण पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, अनसक्सेसफुल ठरतो. चांगलं कमबॅक केलंय आपल्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज हरेश याने. विनंती असेल जे कोणी प्रेक्षक असतील, खेळाडू असतील की ज्यांनी बाईक जी रोडवर पार्क केली आहे त्यांनी पार्किंग झोन दिला आहे, तिथे बाईक पार्क करायची आहे. कारण की आपण पाहिलं तर वाहतुकीचा रोड संबे गावासाठी कुठल्याही वाहनाला जाण्यास आणि येण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून विनंती असेल जे कोणत्या बाईक रोडवर पार्क केले असतील ते पार्किंग झोनमध्ये पार्क करायचे आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ह्या ओव्हरचा खेळ तिसरा बॉल होता, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली. आपण म्हणूया की आता कुठेतरी हरेश सानप लाईनमध्ये आलायच, त्याला मात्र इथून टप्पा भेटला. या सलगचा दुसरा निर्धाव चेंडू येतोय. पॉवर प्लेची ओव्हर आहे, 3 चेंडूंचा खेळ झालाय, 4 धाव फलकावर लागल्यात. चांगली सुरुवात आपण म्हणूया की अद्यापर्यंत दोन्ही संघांसाठी झाली आहे. पुढचा बॉल आपण पाहिलं तर यू मिस आय डेफिनेटली हिट. नक्की जिथे पाहिलं तर यष्ट उद्ध्वस्त होतं पण सूरजला मात्र बाद करण्यामध्ये यश आलंय गोलंदाज हरेशला. कमॉन डीजे.
धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहिलं तर हरेशच्या पहिल्याच बॉलवर फलंदाज सुरेशने प्रहार केला होता. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर हरेशने मात्र चांगलं कमबॅक केले आपल्या संभय संघासाठी, कारण की जिथे नंतरचे पुढचे 2 चेंडू निर्धाव चेंडू टाकले होते, नंतर पाहिलं तर चौथ्या बॉलवर त्रिपालाची बाद केला, म्हणजे पूर्णपणे तो मोमेंटम होता पहिल्या बॉलवर किल्ला संघाकडे, तो कुठेतरी हरेशने आपल्या संभय संघाकडे शिफ्ट केलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय हरेश आपल्या संघासाठी, कारण की आपण पाहिलं तर एक्का नावाने ओळखलं जातं आणि तोच एक्का आपण पाहिलं तर आपल्या संघासाठी एक्क्याची भूमिका पार पाडतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये अनिकेत येतोय. अनिकेत कशा प्रकारे कामगिरी करेल आपल्या संघासाठी, चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्याच्याकडून देखील आज पाहायला मिळेल अशी आपण अपेक्षा करूया, कारण की सुरेश सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर इथून कुठेतरी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल, आपल्या संघासाठी मैदानामध्ये थांबावं लागेल आणि थांबून धावा देखील आपल्या संघासाठी बनवाव्या लागतील. सॉरी निकेत आलाय. नक्कीच विकेट घेतली होती, पण आपण म्हणूया की शेवटचा 1 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि ह्या बॉलवर जर विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय भाई सॅनप यांच्याकडून हरेश सॅनपसाठी. शेवटचा बॉल आहे, पण म्हणूया की ह्या बॉलवर विकेट घेतली नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक मिळू शकतो गोलंदाज हरेश याला. आपण पाहिलं तर 5वा बॉल देखील निर्धाव चेंडूची सांगता होती आहे, कोणत्या प्रकारची धाव घेतली नाहीये. रोख 500 रुपयाचा पारितोषिक इथून घेईल का? नक्कीच संधी तर होती, हाफ चान्स होता, फुल चान्स मध्ये कन्वर्ट करता आला नाहीये. 1 ओव्हरच्या खेळची समाप्ती होतीये, 5 धावा फलकावर लागल्यात, एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय. 1 ओव्हरचा खेळ समाप्त होते, 5 धावा फलकावर लागल्यात. एक चांगली ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली हरेश सॅनपच्या मार्फत. नक्कीच वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं शतक घेऊन येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुदेश. चांगली कामगिरी केली हरेशने आपल्या संघासाठी, फक्त 5 धावा खर्च केल्या. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर नंतरच्या 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. पहिला बॉल आपण पाहिलं सुदेशचं तर ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल होता, पंचांनी मात्र व्हाईट बॉल घोषित केला. एक अवंतर धावेने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतीये, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 6 या धावसंख्येवरती. त्यापूर्वी विनंती असेल संभा संघाचा 12वा प्रतिनिधी कुठे आपण त्वरित कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. शेतकरी पुन्हा एकदा पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते, मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, बराच काळ चेंडू हवेमध्ये पाहायला मिळालं होतं. चेंडू पडला नो मॅन्स लँड्स मध्ये, तोपर्यंत पाहिलं तर 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 2 धावांनी संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतीये, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8 या धावसंख्येवरती. बोल ना. नक्कीच पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतो गोलंदाज सुदेशच्या मार्फत. आपण पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव नक्कीच मिळते. त्याचपूर्वी विनंती असेल की संभे गावचे एक कॉमेंटेटर विनंती असेल गणेशजी सानप आपण कुठे असाल तर कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. सुदेशच्या ओव्हरचा देखील विचार केला. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आता स्ट्राईकला आपण पाहिलं तर 40+ वय आहे, तरी देखील क्रिकेटच्या मैदानामध्ये ओपनिंगला आले तर कशा प्रकारचा खेळ ते करतील, कारण किल्ले गावासाठी चांगला दर्जाचा क्रिकेटचा खेळ खूप वर्ष त्यांनी केला. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, चेंडू खाली. आपण बघितलं तर एसटी रक्षक आले होते, पण त्यांनी देखील चुकी केली आहे आणि एक सोपासा झेल केला धरतीला दान आणि इथून दिले फलंदाजाला जीवनदान.
नक्कीच आपण म्हणूया की एक इझी कॅच होती ती ड्रॉप केली जाते. सातत्याने क्रिकेटमध्ये पाहतो की कॅचेस विन द मॅचेस ही झेल कितपत महागात ठरू शकते संबे संघासाठी. कारण की जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाजाची झेल ड्रॉप केली जाते, कॅच सोडली जाते, तेव्हा तेव्हा तो फलंदाज आपण म्हणूया की आक्रमकरित्या फलंदाजी करतो. पुन्हा एकदा आपला षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज सुदेश. चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा आपण पाहतोय तर लॉंग दिशेने. तोपर्यंत पाहिलं तर 2 धावा धावून पुन्हा एकदा पूर्ण केल्या. तर 2 धावांनी संघाची धावसंख्येमध्ये वाढ होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 12 या धावसंख्येवरती. या ओव्हरचा विचार केला तर अद्यापर्यंत एकही मोठा फटका या ओव्हरमध्ये आला नाहीये. पण सिंगल डबलने आपण पाहिलं तर स्ट्राईक रोटेट करून ठेवली आहे. ज्या धावांची गरज आहे ती धावा मात्र आता मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. शतकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथं बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. 5 चेंडूंचा खेळ दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील झाला. शेवटचा 1 चेंडूचा खेळ येणं बाकी. 12 धावा 10 फलकावर लागल्यात. या ओव्हरचा देखील विचार केला तर फक्त अद्यापर्यंत 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुदेशने देखील. या ओव्हरचा शेवटचा बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला होता. गॅप काही शोधता आली नाहीये. सिंगल तर कंप्लीट केली गेली आहे की आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट केली गेली होती. दुसऱ्याचा प्रयत्न केला पण तिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर फलंदाज निकेत बाज होतोय.
चेंडूंचा खेळ येणं बाकी. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल विकेट, तिसरा बॉल चौकार, चौथा बॉल 2 धावा. नक्कीच थोडी आमच्याकडून चुकी होती. स्कोररकडून 5 चेंडूंचा खेळ झालाय. 22 धावा फलकावर लागल्यात. शेवटचा 1 चेंडूंचा खेळ येणं बाकी. शेवटचा बॉल देखील आपण पाहिलं तर ऑफसाईड रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही आणि इथे पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 4 षटका अखेर किल्ले संघाची धावसंख्या पाहिली तर 22 धावा फलकावर लागल्यात. नक्कीच वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून शेवटचं 5वं षटक स्लॉगवर घेऊन आले. पुन्हा एकदा गोलंदाज अजिंक्य. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर ऑफसाईड रिझनमध्ये थोडाफार शफल झाला होता. लेग साईडला खेळायचं होतं पण तेवढंसं टायमिंग आणि एलिव्हेशन काही भेटलं नाही आणि सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये करण्यामध्ये आपण म्हणूया की यशस्वी ठरलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. आदित्य आणि साहिल चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावांनी संघाची धावसंख्येमध्ये वाढ होते. 24 धावा फलकावर लागल्या आहेत. मला तिथं कीच संभेगावचे रमेश सानप यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत की त्यांनी आपला वेळात वेळ खर्च करण्यास स्पर्धेला भेट दिली आहे. नक्कीच अजिंक्यच्या ओव्हरमधला पुढचा बॉल पाहिला तर ऑफस्टिक रिझन मधून खूपच बाहेरून जाणारा बॉल पंचांनी व्हाईट बॉल घोषित केले. अवंतर धावेने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होते. किल्ले संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 26 या धावसंख्येवरती. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाजांनी संभे संघाच्या. शेवटची स्लॉग ओव्हर कितपत धावा बनवण्याचा प्रयत्न इथून केला जाईल. नक्कीच अजिंक्यसाठी पारितोषिक आलं की 2 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना बाद केलं तर रमेश सानप यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. पुढचा बॉल आपण पाहिला तर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय वैभव याच्याकडून. एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि स्ट्राईकला ठेवायचं होतं फलंदाज आदित्यसाठी. त्यासाठी आपण म्हणूया की साहिलने आपली विकेट मात्र इथे बहाल केली आहे.
आलेले आहेत. खांडेकर सर, अभिजित खांडेकर सर आणि बालाशेठ मावळे यांच्या हस्ते त्यांचा सन्मानचिन्ह सत्कार देण्यात येईल. फार महत्वाची लढत आहे. विनंती करतो की कार्याध्यक्ष आपले बालाशेठ मावळे यांना की टॉस करायचा आपण. खामदे खाम आणि ओरिजन ऐनवल संघ आणि टॉस जिंकलेला आहे रोहन सानप यांनी. रोहन सानप पण टॉस जिंकलेला. आपण काय पहिला काय निर्णय आपला असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू. तसेच आपण क्षेत्ररक्षण करू. आपण काल आपण बघितलात तर एरसर खाम संघ सुद्धा चालू होता. कालची मॅच होती आणि जर आपण बघितलात तर 1 बॉल 6 असताना षटकार मारला अनिकेत देशमाने. त्याच्यावर आपण काय बोलणार? अनिकेत चांगलाच मित्र आहे माझा आणि टॉपचा ऑलराऊंडर आहे कोलाड असोसिएशनचा आणि चांगला शेवट मारला होता त्यांनी. मॅच अंगावर घेऊन खेळत होता आणि शेवटला जाऊन त्यांनी फिनिश पण केले. तर त्याचं हार्दिक अभिनंदन आणि एरसन खामचं पण अभिनंदन. ते टॉप 3 ला क्वालिफाय झालेत. तसेच ओरिजन ऐनवल तुम्हाला सांगायचं झालं तर आपण जी केपी झाली त्याच्यामध्ये तो विजेता ठरला होता संघ. आणि तसेच आजचा दिवस जो आहे तो रती महारथी मैदानाच्या आतमध्ये आहेत. म्हणजे चांगले टॉपर संघ. त्याच्याबद्दल आपण काय सांगणार? नाही, क्रिकेटमध्ये कोणी रती महारथी नसतं. तो जो ज्या दिवशी चांगला खेळतो त्या दिवशीच तो संघ टॉपला जाऊ शकतो आणि ऐनवलचा संघ चांगलाच आहे. गजानन दादा असेल, प्रशांत दादा आहेत. चांगला बॅटिंग लाईनअप आहे आणि बॉलिंग पण त्यांची चांगली आहे. तर चांगली मॅच आहे मला वाटतं. प्रशांत सर माझ्यासोबत ऐनवल संघाचे. आपण टॉस मारलात जर जिंकला असतं तर आपण काय घेतलात? तस पहिलं क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आपण केपीएल मारलेत म्हणजे आपली जी कोलाड प्रीमियर लीगची होती ती स्पर्धा मारली रजनी क्रिकेट चालू आहे त्याच्याबद्दल आपण काय बोलणार? काय नाही, खूप आनंद झाला केपीएल गावासाठी आणि गावाचं नाव एक मोठं झालं केपीएल मारून. धन्यवाद दोन्ही संघांना आणि बेस्ट ऑफ लक. धन्यवाद गणेश सर. नक्कीच पाहिलं तर सेकंड इनिंगला सुरुवात होते की जिथे संभे संघाला जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. विनंती असेल संभे संघाचा 12वा प्रतिनिधी आणि त्याचप्रमाणे किल्ले संघाचा 12वा प्रतिनिधी. नक्कीच संभे संघाचा 12वा प्रतिनिधी उपस्थित आहेत. गणेश सर स्वतः आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतो निखिल सानप आणि नॉन स्ट्राईकला पाहिलं तर राज सानप. निखिल सानप आणि राज सानप अशी सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर संदेश दळवी पाहायला मिळतील. 40+ प्लेयर आहेत. सलामीची ओव्हर पहिली ओव्हर घेऊन आले. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर लोअर फुलटॉस बॉल होता. अलॉंग द कार्पेट बॉल खेळून काढलाय. पहिल्याच बॉलर आपण पाहिलं तर बॉलला सन्मान दिलाय आणि आपल्या संघाचं मात्र अकाउंट ओपन केलंय. पहिल्याच बॉलवर 2 धावा धावून पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. नक्कीच संभे प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा आपण पाहिलं तर हकदार राज सानप ठरला होता. सायकल देखील त्यांनी आपल्या नावावर केली आहे. आज कोलाड क्रिकेट असोसिएशन चषकामध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल. ऑफ साईडला शप्पा लावून लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. अवंतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. व्हाईट बॉल नाही आहे का? पाहायला लागलाय. ओके सर, नक्कीच डॉट बॉलची संख्या होती आहे. नक्कीच कोणत्याही फलंदाजाने षटकार लगावला संभे संघाचा तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे रमेश सानप साहेबांकडून. पुढचा बॉल आपण पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फटका बराच काळ हवेत फटका फसला होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तेवढंच चांगलं झेल पाहायला मिळतोय आणि निखिल सानप मात्र इथून बाद होतोय.
नक्कीच निखिल सना बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सुदेश आलाय. सुदेशने चांगली गोलंदाजी देखील केली होती, पण आता फलंदाजीसाठी आता इथून चांगली फलंदाजी देखील करावी लागेल, कारण की लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर 2 धावा, सेकंड बॉलवर पण पाहिलं तर डॉट बॉल आला होता. थर्ड बॉलवर मात्र निखिल बॅक टू पॉवर निखिलला बाद करण्यामध्ये यश आलं. इथून आपण पाहिलं तर चांगलं कमबॅक केलं, चांगली सुरुवात आपण म्हणूया की केली किल्ले संघासाठी. गोलंदाज संदेश आणि आज अशीच गोलंदाजी करावी लागेल जर ह्या मॅच मध्ये यायचं असेल किल्ले संघाला. नवीन फलंदाज सुदेश कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण की आपल्या होम ग्राउंडवर खेळतोय. पुढचा बॉल आपण पाहिलं तर आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, आपण 3 स्टंपच्या मध्ये भेटतोय आणि LBWच्या सुरुवातीमध्ये आपण पाहिलं तर सुदेश देखील बाद होतोय. सलगचा दुसरा फलंदाज इथून बाद होतोय. धन्यवाद डीजे. फलकचा आपण पाहिलं तर सुदेश मैदानामध्ये आला होता, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न कुठेतरी असफल ठरला आणि LBWच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर त्याला बाद देखील झाला. हॅट्रिक बॉल असणार आहे गोलंदाज संदेश यांच्यासाठी. इथून हॅट्रिक प्राप्त केली जाईल का? नवीन फलंदाज आपण पाहिलं तर नक्कीच पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानामध्ये राहुल कडेवाला आहे. इथून सलगचे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर राहुल कशा प्रकारची कामगिरी करेल, कारण की मॅच मध्ये आपण म्हणूया की लो स्कोरिंग मॅच आहे, पण इथून जर विकेट घेण्यामध्ये सफल ठरले किल्ला संघ तर पूर्णपणे मॅच मध्ये देखील येऊ शकतात. शतकातील पुढचा बॉल, चौथा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत संदेश दलवी. हा बॉल देखील आपण पाहिलं तर आता मात्र फलंदाज सफल ठरतोय, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉलला आपण पाहिलं तर पाठवून दिलंय डेथ स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संदेश सज्ज होतोय. पहिल्याच बॉलवर आक्रमण केल्यानंतर पुढच्या बॉलवर कशा प्रकारे सामना करेल फलंदाज राहुल. शतकाचा पुढचा बॉल आपण पाहिलं तर फटका फसतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुरेशने मात्र टिपलाय, सुरेख झेलने इथून संपलाय. फलंदाज राहुलचे देखील खेळ. कमॉन डीजे. आणि मोठीने डान्स केला नव्या नाटकांच्याकडे 500 रुपयाचं नव्या नाटक टीम कडून 500 रुपयाचं पारितोषिक. डीजे समारंभात मोठू समोर असतो आणि आपण स्टेजवर त्याने बक्षीस घेऊन येतो. मोठू आपण या स्टेजवर येऊन बक्षीस घेता 500 रुपये पारितोषिक. प्लीज गाड्या काढा प्लीज. सर्व विनंती करतो की गाड्या काढा प्लीज. रस्त्यावर ज्या गाड्या असेल, रहदारीचा रस्ता संदेगावचा, आपले 7 दिवसाची टुर्नामेंट आहे, प्लीज सहकार्य करायचं आहे. आपण पार्किंग केलेले 2 आपले वॉचमॅन सुद्धा आहेत आणि समोरची लाईट आहे ना, गाडीची लाईट त्याला बंद करा प्लीज, सहकार्य करा. समोरची लाईट बंद करा. मोठं आपण यायचं आहे
500 रुपयाचं पार्सल घेऊन मोठं आपण यायचं आहे स्टेजवर का प्लीज या सहकार्य या लगेच धावत या पळत या कसं पण या. थँक्यू सो मच. प्रतीश बोगटे यांचा गोड आवाज तुमच्यापर्यंत येत होता. आणि इथे काय घडतंय ज्या ठिकाणी येस डीजे येस कम ऑन. तुका राजा बरोबर क्या बात आहे. आयुष प्रनील आयुष प्रनील संघा नेते मात्र पारितोषिक दिले जाते. थोडस पुढे या विनंती असेल पिंड्या सानप यांना. मॅच चालू आहे इथे मात्र मॅचचं चित्र थोडस आता मात्र अडचणीमध्ये सापडलाय वीर हनुमान शिंदे संघ. यावेळेला चेंडू हवेमध्ये आणि नाही विकेट नाहीये असं वाटलं होतं की ज्या ठिकाणी लगातार ज्या विकेट जात आहेत ना त्या ठिकाणी मात्र ही सुद्धा विकेट येते का. वीर हनुमान संबे आता मात्र दलदलीमध्ये अडकलाय. आता इथून जर तुम्हाला बाहेर निघायचं आहे ना तर मात्र वैभव आणि अनिकेतला चांगली फलंदाजी करायची आणि 30 फलंदाजी आता मात्र अनिकेतच्या बॅट मधून तुम्हाला पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार.
इथे बॉल टू रनची गरज होती. बॉल टू रनची गरज असताना मात्र हा आलाय संजीवनी देणारा चौकार. येस, आणि इथे जो चौकार आलाय त्याच्यानंतर मात्र वीर हनुमान संघे काही अंशी का होईना या मॅच मध्ये पुनरागमन करतोय. तर यस गणेश दादा, तुम्हाला काय वाटतंय की ही मॅच आता इथून पुढे सिद्धिविनायक किल्ला संघासाठी थोडीशी अवघड बनती आहे का? मॅच दोन्ही संघाचे 50-50 आहे. जोपर्यंत वैभव सानप मैदानाच्या आतमध्ये आहे आणि समोर अजिंक्य सानप आहे. वैभव सानप माहिती आपल्याला फक्त 30 धावा करायचे आहेत, त्याला सिंगल डबल करायचे आहेत. जर आम्ही बघितलं संदेश संघामध्ये असा खेळाडू आहे, त्याला माहिती धावाचा पाठला करताना बरोबर करतो असा वैभव सानप नक्कीच विजयी होऊ शकतो संदेश संघ जर चांगला खेळ केला तर. थँक्यू गणेश दादा. तर आता मात्र 50% धावा झाल्यात, कारण जर तुम्ही पाहिले तर 30 धावांचा पाठलाग करतोय. 15 धावा धावफलकावर आहेत. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 15ची गरज आहे. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 5 धावा रोखायच्या सिद्धिविनायक किल्ला, आणि जर तुम्ही असं करण्यामध्ये यशस्वी ठरलात ना तर मात्र इथून पुढे तुम्ही मॅच सुद्धा जिंकू शकता. इथे मात्र जी कामगिरी संदेश दादाने केली ना ती कामगिरी तुम्हाला सुद्धा करायची आहे. 15ची गरज. यावेळेला मात्र हलक्या हाताने स्टिअर केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे एका धाब्याचं रूपांतर दुसऱ्यामध्ये तुम्हाला होताना पाहायला मिळालं. इथे कन्व्हर्जन तुम्हाला करणं खूप महत्वाचं आहे, आणि ते गुड रनिंग बिटवीन दी विकेट या संबे गावाकडून अनिकेत आणि मात्र वैभवची तुम्हाला पाहायला मिळेल. अजिंक्य आहे का? अजिंक्य आहे. चुकीची दुरुस्ती आम्ही करतोय. आणि नक्कीच SPL मध्ये याच फलंदाजाला उत्कृष्ट फलंदाज म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं. एक कूलर सुद्धा देऊन चांगला फलंदाज आणि एक प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला फलंदाज तुम्हाला अजिंक्य पाहायला मिळतो. संघाचा नक्कीच तारणहार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो अजिंक्य आता मात्र इथून पुढे वीर हनुमान संघ संघाला मात्र मॅच जिंकवून देईल का? कारण कालच्या दिवशीमध्ये बरेचसे फेरबदल तुम्हाला पाहायला मिळाले, उलट फेर सुद्धा झाले. आज तसं होईल का? वीर हनुमान संघ आता मात्र थोडासा अग्रेसर झालाय या मॅचच्या विजयाच्या दिशेने. 12ची गरज आहे फक्त. 18 धावा धावफलकावर आल्यात आणि फक्त इथून पुढे 12ची गरज आहे. यानंतर होणारा सामना असेल खामजाई खाम, विपक्ष असेल तो OV11 एनवल संघ. दोन्ही संघ त्याच ताकदीचे आहेत, दोन्ही संघांकडे 30 क्षमता आहे, परंतु इथून पुढे कोणता संघ जिंकेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण ही मॅच आहे ती मात्र कोलाड क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत मधली मानाचा चषक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या चषकासाठी सर्व संघ मात्र इथे संघर्ष मेहनत करताना तुम्हाला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे ते मात्र विशालचं. 3रा चेंडू. यावेळी मात्र कोलवा टप्प्याचा चेंडू टाकला होता. फक्त एक धाव घेण्यात आली आहे, कारण फलंदाजाला माहित आहे की इथून पुढे तुम्हाला जोखीम घ्यायची नाहीये. इथे तुम्हाला विजय दृष्टिक्षेपामध्ये दिसतोय, इथून तुम्ही विजय सुद्धा साकार करू शकाल. परंतु इथे जर तुम्हाला पाहिलेत ना तर जवळपास 15 चेंडू बाकी आहेत आणि 11ची गरज आहे. 15 चेंडूमध्ये 11 इथे होतील का, की मात्र सिद्धिविनायक किल्ला संघाचे गोलंदाज त्यांना रोखतील हे पाहणं गरजेचं आहे. परंतु तुमच्याकडून अशा गोलंदाजीची अपेक्षा तुमच्या पाठीराख्यांना नाही आहे, कारण धावा खूप कमी आहेत. तुमच्याकडे बँक मध्ये बॅलन्स नाही आहे, परंतु तुम्ही ATM थ्रू ते वापर करताय. नक्कीच. आणि आपण क्रिकेटमध्ये असं म्हणतो की इतिहासाची पुनरावृत्ती जरूर होते. गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर वीर हनुमान संघ विपक्ष होते सिद्धिविनायक किल्ला, आणि तो सामना वीर हनुमान संघ यांनी जिंकला होता. म्हणजे 1-0 लीड करतोय वीर हनुमान संघ. आज 2-0 होईल का, की मात्र 1-1 इक्वल होईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. दोन्ही संघांकडे तितकी क्षमता आहे जरूर, परंतु या वेळेला मात्र 2 धावांनी जर तुम्ही पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 22 या आकड्यावर. 22वा धावफलकावर आहेत. आता मात्र इथून पुढे फक्त 8ची गरज आहे, ती मात्र वीर हनुमान संघाला
असून देखील जर तुम्ही पाहिलं तर या षटकातील 2 चेंडू येणं बाकी असतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळा चांगला स्ट्रोक आहे आणि चेंडू सरळ स्क्वेअर कटच्या फटक्याने सीमा पार चौकार. सोने पे सुहागा असा हा फटका इथे मात्र अजिंक्यच्या बॅट मधून आलाय. ते मात्र संघाचा तारवणार बनला अजिंक्य. ज्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं ना तर पहिल्या 2 षटकामध्ये थोडासा अडचणीमध्ये सापडला होता फलंदाजी करणारा वीर हनुमान संबे आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर मात्र काही अंशी का होईना इथे भागीदारी रचली आणि भागीदारी रचून वीर हनुमान संबे संघाला मात्र इथे मॅच मध्ये परतवलंय. यस आणि अजिंक्य सानप हा नेहमीच आपल्या संघाला अडचणीमध्ये ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये येतो त्यावेळेस आपण बाहेर काढतो. तर त्यांच्यापेक्षा जर गणेश दादा चांगलं वर्णन करू शकतात अजिंक्यचं. नक्की जर सांगायचं झालं सर तर अजिंक्य सानप 2-4 वर्ष क्रिकेट खेळून प्रॅक्टिस मध्ये नव्हता तर संघाला त्याचा विश्वास होता आणि त्याला चान्स दिला. एसपीड असेल मागची मॅच असेल बरं त्याला टुर्नामेंटमध्ये चान्स दिला आणि तो मैदानामध्ये उतरला आणि त्याचा खेळ त्याने दाखवला खरोखर. येस आणि खरं तर ना चांगल्या खेळाडूंना चान्स देणं गरजेचं आहे. ते 1 वेळा असफल ठरतील, 2 वेळा असफल ठरतील, 3 वेळा सुद्धा असफल ठरतील, परंतु जर तुम्ही त्या खेळाडूला जर चान्स दिलात ना तर नक्कीच ते 4थ्या वेळेला तुमच्या संघाला विजय सुद्धा प्राप्त करून देतील. हे इतिहास आहे क्रिकेटचं. ज्या वेळेला मात्र अजिंक्यचा जर विचार केला तर 2 महत्वाचे खेळाडू सुद्धा बाद केले आणि आता जर तुम्ही पाहिलं तर जवळपास तो 14 धावांवर सुद्धा खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज कुमार सूरज इथे मात्र सामना जवळपास जिंकलाय तो मात्र वीर हनुमान संबे संघानं. 2 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आल्या. या 2 धावाने 28 या आकड्यावर जाऊन पोहोचला वीर हनुमान संबे संघ आणि आता फक्त 2 धावांची गरज आहे. यावेळेला चायनीज कट घेतली आहे, कोणती धाव मिळणार नाहीये. असून देखील थोडीशी वाट पाहायला लावली आहे ती सिद्धिविनायक किल्ला संघाच्या या गोलंदाज सूरजने. पहिला चेंडू डॉट आलाय, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसरा चेंडू सुद्धा डॉट आलाय. शेवटचे 3 चेंडू या षटकातील येणं बाकी आहेत. फुल टॉस आणि जर तुम्ही पाहिलं तर एकदा कंप्लीट केले आहे. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी सुद्धा इथे यशस्वीरित्या कंप्लीट आणि वीर हनुमान संबे संघ इथे मात्र पहिला विजय साकार करतोय. दोन्ही संघांचं हार्दिक असं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक अशा शुभेच्छा असतील. मी विनंती करेन तात्या मालुसरे यांना की आपण आपल्या व्यासपीठावर यायचं आहे. किशोरजी